अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये अनेक अडचणी येत असतात. देशाचा विकास करायचा असेल तर तुम्हाला अर्थव्यवस्थेचा विकास होतच असतो. देशाच्या विकासामध्ये जसजसे आपण नवीन नवीन योजना किंवा नवीन नवीन प्रकारच्या काही उपयोजना तयार करण्याचा प्रयत्न करतो, तसतसे त्यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि ते अडथळे हळूहळू कमी करणं हे सर्वात महत्त्वाचं असतं. म्हणून आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कालमापानुसार त्या ओघामध्ये विकासाचा दरही कमी होत जातो आणि कमी होणारा दर हा जर वाढवायचा असेल तर प्रत्यक्षामध्ये अनेक घटकावर त्याचा परिणाम होत असतो आणि या विकासाच्या घटकावर सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असते ती म्हणजे तर काय, त्या विभागाचा विकास करणे. विकासाला प्रभावित करणारे अनेक घटक आहे, त्यातले आपण महत्त्वाचे घटक बघणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे आणि विकसनशील अर्थव्यवस्थेचा जर विकास करायचा असेल तर महत्त्वपूर्ण घटकावर आर्थिक भर देणं आणि अधिक भर देणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. आता जे पहिला देशाच्या विकासावर किंवा आर्थिक विकासावर परिणाम करणारा घटक आहे तो घटक बघणार आहोत आपण, आर्थिक घटक. बघा, अर्थाशिवाय कुठलीच गोष्ट शक्य नाही, पण आर्थिक घटक हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. विकासाला प्रभावित करणाऱ्या घटकामध्ये आर्थिक घटकाचे महत्त्वाचे योगदान आहे. महत्त्वाचे योगदानापैकी आर्थिक घटक कोणकोणते आहे तर एक बघू आपण, नैसर्गिक संसाधने किंवा नैसर्गिक साधन संपत्ती. त्यानंतर दुसरं, तांत्रिक प्रगती. देशामध्ये जे तंत्रज्ञान आहे त्याची प्रगती कशा प्रकारे झालेली आहे त्याच्यावरही देशाचा विकास अवलंबून असतो. त्यानंतर रचनात्मक बदल, देशामध्ये कशा प्रकारे रचनात्मक बदल केलेला आहे त्यावरही देशाचा विकास अवलंबून असतो. भांडवल संग्रहण, भांडवल कोणत्या प्रमाणात उपलब्ध आहे त्याच्यावरही देशाचा विकास अवलंबून असतो. त्यानंतर संघटन, देशामध्ये कोणत्या प्रकारे संघटन प्रणाली वापरली जाते किंवा कोणत्या प्रकारची संघटन प्रणाली अस्तित्वात आहे याच्यावर सुद्धा देशाचा विकास सगळ्यात महत्त्वाचा असतो. आणि देशामध्ये कोणकोणत्या प्रकारची विशेषीकरणे वापरली जातात त्याच्यावरही देशाचा विकास सर्वात महत्त्वाचा असतो. अशा प्रकारे आर्थिक जो घटक आहे त्याचा देशाच्या विकासावर सगळ्यात महत्त्वाचा प्रभाव पडतो. त्यातला आपण आता एक एक घटक बघू, ज्या घटकापासून देशाला आर्थिक गती मिळते किंवा आर्थिक संपत्ती किंवा अर्थ मिळतो त्या घटकांचा आपण विचार करणार आहोत. पहिला घटक आहे नैसर्गिक संसाधने. कोणत्याही राष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीची सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते. बघा, त्यामध्ये भूमी असेल, वन संपत्ती असेल, जलसंपत्ती असेल, खनिजे असेल इत्यादी संपत्तीचा नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये समावेश केला जातो. विकसित देशामध्ये या नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर वापर केला जातो. जे देश विकसित आहे त्या देशामध्ये या नैसर्गिक साधन संपत्तीचा पुरेपूर वापर केला जातो आणि ते देश विकसनशील आहे किंवा ज्या देशामध्ये विकास होण्याकडे त्या देशाचा मार्गक्रम चालू आहे त्या देशामध्ये या आर्थिक साधन संपत्तीचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. म्हणून देशाची विकास प्रक्रिया गतिमान करण्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा सर्वात महत्त्वाचा वाटा आहे. पण विकास न झालेल्या राष्ट्रामध्ये बऱ्याचशा वेळेस नैसर्गिक साधन संपत्तीचा अपुरा वापर यामुळे त्या देशाचा विकास झालेला नसतो. काही साधन संपत्तीचा वापर आपण करूच असे नाही, तर काही साधन संपत्तीचा वापर केलाही जात नाही, तरी नैसर्गिक वरदान हा सुद्धा देशाच्या विकासामधला सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे. म्हणून नैसर्गिक साधन संपत्ती ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे तो देश विकसित असं म्हणणे चुकीचे आहे. उलट ज्या देशामध्ये नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे मात्र त्याचा वापर पुरेपूर प्रमाणामध्ये होतो आणि त्याचा उपयोग देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये होतो, म्हणून तो देश विकसित होण्यामध्ये या नैसर्गिक साधन संपत्तीचा सर्वात महत्त्वाचा आहे. म्हणून नैसर्गिक साधन संपत्तीवर जर देशाचा विकास होत असेल तर अशा साधन संपत्तीचा उपयोग हा त्या देशामध्ये करणं सर्वात गरजेचं आहे. म्हणून निर्यात करण्यामध्ये नैसर्गिक साधन संपत्तीचा सर्वात महत्त्वाचा वाटा आहे. नैसर्गिक साधन संपत्तीमधून नवीन उत्पादनं तयार करून विदेशामध्ये ते विकले जातात आणि त्या विक्रीतून देशाला जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्न आर्थिक आहे आणि त्या आर्थिकामधूनच देशाचा काय होतो, सर्वसामान्यपणे विकास घडून येतो. त्यानंतर दुसरा आर्थिक घटक आहे अर्थव्यवस्थेच्या किंवा देशाच्या विकासातला, तो म्हणजे तांत्रिक प्रगती. मानव शक्तीपेक्षा यांत्रिक शक्ती अधिक महत्त्वाची असते. ठीक आहे, मानवी शक्ती भरपूर आहे भारतासारख्या देशाकडं, पण टेक्नॉलॉजीमध्ये जर भारत कमी असेल तर भारताचा विकास होऊ शकतो का? नाही. म्हणून भारत विकसनशील असण्याचं एकमेव कारण आहे मानवी शक्ती भरपूर आहे मात्र तंत्रज्ञानाचा अभाव आहे. कुठंतरी आपण तंत्रज्ञानामध्ये कमी पडतो म्हणून आपला देश हा विकसित होऊ शकत नाही. जसं विकसित देशामध्ये आपण बघितलं कोरिया, जपान हे देश विकसित आहे कारण का? त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजी
च्या बाबतीत तो देश आणखी विकसित झालेला आहे. ते नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन नवीन शोध लावत आहे आणि जगापुढे एक नवीन आदर्श निर्माण करत आहे. म्हणून ते देश त्या देशांना विकसित देश असं म्हणतात. म्हणून उपलब्ध साधन सामग्रीचा परिपूर्ण उपयोग करून नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणं हा सुद्धा देशाच्या आर्थिक विकासातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. म्हणून नवीन नवीन तंत्रज्ञान तुमच्या देशामध्ये विकसित करणं हा एक देशाचा विकास होऊ शकतो. म्हणून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक आविष्कार किंवा शोध हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या किंवा देशाच्या विकासामध्ये सर्वात मोलाची भूमिका बजावतात. त्यानंतर तिसरा घटक आहे रचनात्मक बदल. आर्थिक विकासाच्या टप्प्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये रचनात्मक बदल होणे आवश्यक आहे. त्या क्षेत्राला अनुरूप लोकसंख्या त्या क्षेत्रामध्येच गुंतली पाहिजे. म्हणजेच काय, ज्या क्षेत्रामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे त्या क्षेत्रामध्ये लोकांना काम करण्याची किंवा त्या ठिकाणी उद्योगधंद्याची निर्मिती होणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. म्हणजेच त्या ठिकाणी त्या लोकांना काम मिळत असल्यामुळे तेथील जनता तिथंच गुंतली जाते. कृषी क्षेत्रातील अतिरिक्त असणारी लोकसंख्या उद्योग व सेवा क्षेत्राकडे येते आणि त्याची जी स्थलांतरित आहे ती वाढली जाते. म्हणजेच लोकांना काम मिळते, कृषी क्षेत्राचा विकास होतो आणि उद्योगधंद्यांनाही मजूर वर्ग मिळतो आणि सेवा क्षेत्राकडेही मजूर वर्ग काय करतो, आपली इच्छा प्रकट करतो आणि त्यातून त्याला मोठ्या प्रमाणामध्ये उपजीविकेचं साधन प्राप्त होतं. यासाठी शेतीमध्ये संस्थात्मक आणि तंत्रात्मक सुधारणा करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे शेतीमध्ये संस्थात्मक म्हणजे काय, शेतीच्या विकासासाठी नवनवीन संस्था स्थापन व्हायला पाहिजे. जसे भारतामध्ये कृषी विद्यापीठं आहे, त्याचप्रमाणे विविध तंत्रज्ञानासाठी मोठमोठे शिबिरे किंवा कृषी प्रदर्शनं भरवले जातात. त्यातून काय होतं, एक रचनात्मक बदल त्या क्षेत्रामध्ये शक्य होतो आणि त्या ठिकाणी देशाचा विकास होण्यासाठी मदत होते. त्यानंतर आर्थिक घटकामध्ये आणखी एक घटक आहे भांडवल संग्रहण. आर्थिक विकासाची कल्पना ही भांडवलावर अवलंबून असते. त्यानंतर भांडवलाच्या उपलब्धतेशिवाय कोणताच उद्योग व्यवसाय होणे शक्य नाही. भांडवलाशिवाय कुठलाही उद्योग चालत नाही. म्हणून भांडवलाला व्यवसायाचं रक्त असं म्हटलं जातं. भांडवल असेल तरच व्यवसाय काय होतं, चालू शकतं. जसं माणसाच्या शरीरामध्ये रक्त नसेल तर तो माणूस निर्जीव होऊ शकतो किंवा मृत्यू पावू शकतो. तसंच एखाद्या व्यवसायामध्ये भांडवल नसेल तर तो व्यवसाय चालणंही शक्य नसतं. भांडवलाची उपलब्धता, जनतेने स्वइच्छेने केलेली बचत, शासनाने जनतेकडून सक्तीने करून घेतलेली बचत इत्यादी भांडवल उभारणीचे मार्ग आहे. स्वइच्छेने म्हणजे काय, जर एखादी व्यक्ती आपली कंपनी स्थापन करत असेल तर स्वइच्छेने अग्रहक्क किंवा सामान्य भाग विक्री करतो आणि त्यातून भांडवल गोळा करू शकतो. किंवा सरकारसुद्धा जनतेकडून सक्तीने गोळा करून घेतलेला जो इन्कम टॅक्स आहे त्या इन्कम टॅक्समधून सुद्धा भांडवल निर्मिती करू शकते. म्हणून हे भांडवल उभारणीचे मार्ग आहे. भांडवलाच्या गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतात. जिथं जिथं भांडवल गुंतवलेलं आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होते आणि तेथील लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये काम मिळते आणि त्यांना उपजीविका करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत होते. आणि म्हणून भांडवल संग्रहण हा आर्थिक विकासातील अतिशय प्रगतशील घटक आहे किंवा प्रभावी घटक आहे. म्हणून भांडवल निर्मिती होणे व्यवसायासाठी सगळ्यात महत्त्वाचे आहे. त्यानंतर आर्थिक विकासातील किंवा देशाच्या विकासातील पुढचा आणखी एक घटक आहे तो म्हणजे संघटन, ऑर्गनायझेशन. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये संघटन कार्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण संघटनाशिवाय आधुनिक काळामध्ये कार्याचे स्वरूप, कार्याची संकल्पना आणि कार्य कशा प्रकारे करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून संघटकास नवीन वस्तू, नवीन तंत्रज्ञान, नवीन बाजारपेठ, स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी घ्यावयाचे निर्णय, जाहिराती इत्यादी करावे लागतात. म्हणून संघटन हे व्यवस्थापनातील एक सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व आहे. व्यवस्थापन जर यशस्वी करायचं असेल तर संघटनात्मक जो बदल आहे तो करणं गरजेचं आहे. जो संघटक आहे, जो ऑर्गनाईज करणारा व्यक्ती आहे, त्याला भविष्यातील संकल्पना लक्षात घेऊन, भविष्यातील येणारे संकटे किंवा धोके लक्षात घेऊन आजच निर्णय घ्यावा लागतात आणि त्याला आजच त्यावर मात करण्याची प्रक्रिया किंवा त्यावर इलाज करण्याची प्रक्रिया त्याला स्वतः शोधायची असते. म्हणून संघटक हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणून ज्या राष्ट्रामध्ये संघटकास पोषक वातावरण असेल त्या राष्ट्राचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात होतो. म्हणून ज्या कंपन्यामध्ये संघटक प्रभावी असतो ती कंपनी यशस्वी किंवा ती कंपनी प्रभावीशील असते. त्यानंतर पुढचा घटक आहे आर्थिक विकासातील विशेषीकरण. उत्पादनामध्ये विशेषीकरण आणि श्रम विभागणी केली तर उत्पादन अनेक पटीने वाढून उत्पादन व्यय हा कमी होतो. म्हणजेच काय, विशेषीकरण केलं पाहिजे, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांना प्रेरणा दिली पाहिजे जेणेकरून त्यांची कार्यक्षमता वाढेल. श्रम विभागणी केली पाहिजे. श्रम विभागणी केल्यामुळे श्रमिक त्या कामामध्ये परिपूर्ण बनतो. त्यामुळे वेळ व श्रम कमी लागतात आणि त्याचा परिणाम उत्पादन वाढीवर होतो. म्हणजेच काय, एखादा
कर्मचारी कुशल असेल आणि त्याला अकुशल काम जर दिलं तर त्याची काम करण्याची मानसिकता ही कमी असते. त्याला कुशल ठिकाणी किंवा त्याचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या ठिकाणी जर त्याला काम दिलं, त्याचं ज्ञान वापरलं जाईल असं जर त्याला काम दिलं तर त्याला ऑटोमॅटिक त्या कामामध्ये अभिप्रेरणा वाढते आणि त्याला त्या कामाविषयी रुची तयार होते आणि तो ते काम परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याला ज्या काम करण्याची इच्छा नाही किंवा जे काम करण्याची इच्छा नाही ते काम जर त्याला दिले तर मात्र त्या ठिकाणी त्याचं काम करण्याचं जे प्रभाव आहे किंवा कार्यक्षमता आहे ही कमी होते. म्हणून सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ ॲडम स्मिथ यांच्या देखील मते आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये विशेषीकरण आणि श्रम विभागणी याला विशेष महत्त्व आहे. विशेषीकरण तर तुमचं झालंच, पण त्याचबरोबर समविभागणी होणं सुद्धा सगळ्यात गरजेचं आहे. म्हणून विविध कर्मचाऱ्यामध्ये त्यांच्या कामाची वाटणी करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि असे अनेक निर्णय देशाचा आर्थिक विकासामध्ये घ्यावे लागतात आणि असे जर निर्णय घेतले तर देशाची अर्थव्यवस्था काय होते, विकसित होते. म्हणून आर्थिक घटक हा देशाच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे. त्यातले आपण जे बघितले हे 6 घटक ते अतिशय महत्त्वाचे आहे. त्यातला पहिला घटक नैसर्गिक साधनसंपत्ती, त्यानंतर दुसरा घटक तांत्रिक प्रगती किंवा तंत्रज्ञानाची प्रगती, त्यानंतर देशामध्ये होणारा रचनात्मक बदल, भांडवल संग्रहण किंवा भांडवल निर्मिती, त्यानंतर देशांतर्गत असणारं संघटन आणि नंबर 6 उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये होणारं विशेषीकरण. हे जर योग्य प्रमाणात झालं तर ते देशाचा आर्थिक विकास हा शक्य होतो. त्यानंतर दुसरा घटक आहे देशाच्या विकासामध्ये राजकीय घटक. ज्याप्रमाणे आर्थिक घटकाचा देशाच्या विकासावर परिणाम होतो त्याचप्रमाणे राजकीय घटकाचा सुद्धा देशावर परिणाम होतो. आर्थिक विकासातील राजकीय घटक एक आर्थिक तर घटकानंतर दुसरा घटक आहे कोणत्याही राष्ट्राची राजकीय आणि प्रशासकीय रचना जर दुर्बल असेल. बघा, राजकीय आणि प्रशासकीय रचना जर दुर्बल असेल, राजकारणामध्ये गोंधळ असेल, वारंवार सरकार पडत असेल, वारंवार एखादा व्यक्ती विरोध करीत असेल सरकारचा किंवा एखादा पक्ष सरकारचा विरोध करत असेल तर त्यामुळे आर्थिक विकासामध्ये किंवा देशाच्या विकासाच्या कार्यामध्ये अडचण निर्माण होते आणि त्यामुळे काय होतं, योग्य निर्णय योग्य वेळी घेतले जात नाही. या उलट राजकीय स्थैर्य आणि प्रशासकीय कार्यक्षमता असेल तर योग्य निर्णय योग्य त्या वेळी घेतले जातात. होतात काय, विरोध किंवा अपोजिशन, यामुळे काय होतं, राजकीय लोकांमध्ये अस्थिर्य निर्माण होतं आणि देशाच्या जे राजकीय वातावरण आहे ते व्यवस्थित होत नाही आणि राजकीय वातावरण जर देशाचं हलाखीचं किंवा दुर्बल असेल तर त्याचा परिणाम व्यवसाय, उद्योगधंदे आणि देशाच्या निर्णय क्षमतेवर होतो. आणि म्हणून तिथले जे काही देशाचे प्रमुख असेल, प्रधानमंत्री असो, राष्ट्रपती असो, मुख्यमंत्री असो किंवा विविध खात्याचे मंत्री असो, त्यांच्या कार्यक्षमतेवर होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, योग्य निर्णय योग्य वेळी घेतला जात नाही. एखादा निर्णय जर उशिरा घेतला किंवा घेतलाच गेला नाही तर त्याचा प्रभाव हा एखाद्या घटकावर मोठ्या प्रमाणात होतो. म्हणून अशा वेळीसुद्धा त्याची कार्यक्षमताही कमी होते. मात्र यापेक्षा राजकीय स्थैर्य असेल, प्रशासकीय जे लोक आहेत ते कार्यक्षम असेल तर ते देशाच्या किंवा त्या भागाचा विकास हा मोठ्या प्रमाणामध्ये शक्य होतो. यामुळे आर्थिक विकासाची प्रक्रिया गतिमान होते. कशामुळे, तर राजकीय स्थैर्यामुळे आणि प्रशासकीय कुशलतेमुळे देशाची विकासाची प्रक्रिया गतिमान होते. राजकीय घटक हा आर्थिक विकासातील आर्थिकतर घटक आहे. म्हणजे पैशाव्यतिरिक्त जो दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो राजकारणामधला घटक हा देशाच्या आर्थिक विकासावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पाडतो. म्हणून सरकार अचानक मध्ये पडणे, उद्योगधंद्याबद्दल वेगवेगळे चुकीचे निर्णय घेणे याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर देशाच्या विकासावर पडतो. किंवा कृषी क्षेत्राविषयी लवकरात लवकर न निर्णय घेणे, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी चालढकल करणे, अशा मोठ्या प्रमाणावरच्या निर्णयाचा प्रभाव हा देशाच्या आर्थिक विकासावर पडत असते. या व्यतिरिक्त आता तिसरा घटक आहे सामाजिक व सांस्कृतिक घटक. सामाजिक घटक किंवा सांस्कृतिक जो घटक आहे त्याचासुद्धा राजकारणावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडतो. त्यातला सामाजिक घटक आहे. असे म्हटले जाते, विकासाच्या आर्थिक घटकातील त्रुटी भरून काढता येतात. जर देशाचा आर्थिक विकास जर होत नसेल तर त्याच्यामध्ये काय त्रुटी आहे ते शोधून काढता येतात. पण देशात सामाजिक आणि सांस्कृतिक, देशामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक जर दृष्टिकोन नसेल किंवा देशामध्ये समाजाचा किंवा संस्कृतीचा जर विचार केला नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये ज्या अडचणी येतात ते दूर करणे अवघड आहे. लोकांच्या रूढी परंपरा, धार्मिक रीती, अंधविश्वास, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादीमध्ये बदल जरी तीव्र असले तरी ते अपरिहार्य समजून घडवून आणायला हवेत. मायर व बॉल्डिन या 2 शास्त्रज्ञांच्या मते जेथे आर्थिक विकासाच्या मार्गात धार्मिक अडथळे असतात
तेथे धार्मिक गोष्टींना कमी महत्त्व देणे आणि जेथे धार्मिक विकासाच्या मार्गात किंवा जिथे आर्थिक विकासाच्या मार्गात धार्मिक अडथळे असतात तेथे धार्मिक गोष्टींना कमी महत्त्व देणे किंवा त्यांचे स्वरूप बदलविणे सोयीस्कर ठरते. बदलावता येते, सोयीस्कर ठरते. सामाजिक बदलाचा संबंध हा उद्योजकतेशी जोडण्यात येतो. विकसनशील देशामध्ये सामाजिक रूढी परंपरा, पोषक चालीरीती, त्याचप्रमाणे विकसनशील देशामध्ये ज्या असणारा चालीरीतींचा पगडा याचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणावर देशाच्या आर्थिक विकासावर पडतो. म्हणजे सांगायचं काय तर समाजामध्ये आणि सांस्कृतिक विभागामध्ये जे काही होणारे बदल आहे त्याचा बदल हा देशाच्या विकासावर होतो. लोकांच्या रूढी परंपरा, अंधविश्वास याच्यामध्ये जर लोक गुरफटले गेले किंवा जनता गुरफटली गेला तर त्याचासुद्धा परिणाम देशाच्या व्यवस्थेवर होतो किंवा देशाच्या विकासावर होतो. या उलट बघा, जर विकासावर विपरीत परिणाम या गोष्टीचा होत असेल तर राष्ट्रातील सामाजिक रूढी परंपरा, चालीरीतीचा पगडा कमी करणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यामुळे विकासाची प्रक्रिया गतिमान न होता विकासाला अवगती मिळते. म्हणून विकास जर करायचा असेल तर आपला आर्थिक विकासातील प्रभावशील जे घटक आहे ते घटक विचारात घेणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. कोणकोणते असेल तर मग आर्थिक घटक सगळ्यात महत्त्वाचा आहे, त्यानंतर दुसरा राजकीय घटक सर्वात महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर तिसरा सामाजिक आणि सांस्कृतिक घटक हा देशाच्या विकासातला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. म्हणून या घटकांचा जर आपण विचार केला तर देशाची अर्थव्यवस्थाचा विकास व देशाचा विकास करणे आपल्याला सोयीस्कर जाईल.